बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. शिवसैनिकांनो, आज आवाज पूर्णपणे बसलेला आहे. तरी देखील तुम्ही मला सहन करून घ्याल, तुम्ही मला ऐकून घ्याल ही माझी खात्री आहे. तुमचं माझं प्रेम आहे, तुमचं माझं नातं आहे. आपण सारे शिवसैनिक तुम्ही मला सहन करून घ्याल. गेल्या काही दिवसांपासून विदर्भामध्ये होतो. वर्धा असेल, नागपूरचा ग्रामीण भाग असेल, विदर्भाच्या वाड्या वस्त्यांपर्यंत, खेड्या पाड्यापर्यंत पोहोचत होतो. तुमच्या माझ्या शिवसेनेला याची देही याची डोळा पाहत होतो. तुमच्या माझ्या शिवसेनेला मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद त्या विदर्भात जाऊन पाहत होतो. वाड्या वस्त्यांपर्यंत रात्रीच्या 10 वाजेपर्यंत आम्ही फिरत होतो विदर्भामध्ये. त्यामुळेच थोडासा आवाज बसलेला आहे. जवळपास 25 ते 30 सभा घेतल्या गेल्या. शिवसेनेचं होऊ द्या चर्चा हे अभियान विदर्भामध्ये, विशेषतः वर्ध्यामध्ये विशेष राबवण्यात आलं. वर्धा असेल, नागपूर ग्रामीण असेल, खरंच तिथले पदाधिकारी, शिवसेनेचे कट्टर मावळे, त्यांना माझ्याकडनं एक मानाचा जय महाराष्ट्र नक्की बनतो. आज गळा एवढा बसलेला असताना देखील तुमच्या सर्वांसमोर येण्याचं एक महत्त्वाचं कारण तुम्हाला सांगतो शिवसैनिकांनो. काल परवा ठाण्यामध्ये जो काही प्रकार घडला, शिवसेनेचं होऊ द्या चर्चा अभियान उधळून लावण्याचा जो प्रकार घडला, त्याच्यावर एक प्रतिक्रिया म्हणून ज्याच्या विरोधात मी बोललो होतो ती व्यक्ती समोर आली. तिने आज कुठल्या तरी फुटकळ वाहिनीवर आपली प्रतिक्रिया दिली त्या व्यक्तीने, आणि म्हणते, अनिश गाढवे तुम्ही प्रवक्ते, तुमच्यापेक्षा जास्त वर्ष आम्ही ठाण्यात घातलेत. आम्ही बालवयापासून शिवसेनेत आहोत. इथे वयाचा आणि अनुभवाचा संबंध नसतो. तुमची निष्ठा किती, तुमची नीतिमत्ता किती, पक्षाविषयी तुमचे विचार काय, तुमचे विचार किती प्रांजळ आहेत हे महत्त्वाचं असतं. तुम्ही किती वर्ष घातली त्याच्याशी आमचा काय संबंध. 40, 50 वर्ष घातल्यानंतर देखील तुम्हाला जर निष्ठा कळाली नसेल, त्यातून तुम्हाला गद्दारी सुचत असेल, तर अशा अनुभवाचा आमच्या लेखी किंमत शून्य. ती व्यक्ती मला म्हणते, तुमच्यापेक्षा जास्त वर्ष आम्ही ठाण्यामध्ये काढली, तुमचा संबंध काय ठाण्याशी. बरं, असं जर असेल तर ज्या खासदाराविषयी मी आता बोलायला जाणार आहे, कल्याणचा खासदार प्रिन्स राजपुत्र श्रीकांत, अरे डॉक्टर लावायचं राहिलं, डॉक्टर पण आहेत ते, डॉक्टर श्रीकांत शिंदे, हे ठाण्यातनं, यांचं घरदार ठाण्यातनं. या डॉक्टर श्रीकांत शिंदेचा कल्याणशी संबंध काय होता? कल्याणमधून खासदार निवडून आले की नाही? यांची लायकी, ह्या गटाची लायकी कसलीही नसताना यांच्या पक्षाचा एखादा माणूस, यांच्या टोळीचा एखादा माणूस खासदार बनतो की नाही? तो कुणाच्या जीवावर बनला? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या जीवावर, की तुम्ही स्वतःच्या जीवावर बनलात? तुम्हाला शिवसैनिकांनी निवडून दिला, तुम्हाला शिवसेना या 4 अक्षरांनी निवडून दिला होता. जर तुम्ही ठाण्यात नसत होता, त्यामुळे तुम्हाला कल्याणमधून निवडून यायचा प्रश्नच नव्हता. असंच आहे ना. जर तुमचं लॉजिक लावलं, अनिश गाढवे आता ठाण्यामध्ये असतील, तर मग तुमचा खासदार कल्याणमधून निवडून कसा येतो? तुम्ही ठाण्यात नसाल तर कल्याणकरांनी पण हेच सांगायला हवं, तुमचा कल्याणशी संबंध काय. हे लक्षात घ्या. जो कोणी तो व्यक्ती असेल तितका मोठा नाही, त्याला मोठं करायची माझी खरंच इच्छा पण नाही. जे काही असेल, काल त्याचा मस्त समाचार घेतलेला आहे मी, आणि अशी काही बुडाखाली आग लावली की उत्तरं द्यायला आले आणि वरती अजून अडकून गेले. स्वतःच्या उत्तरांमध्ये अडकवलंय. मी त्यांना हाही प्रश्न केला, ज्यांना तुम्ही पाठवायचा प्रयत्न करत होता ते सारे समाजकंटकच मला वाटत होते, कारण त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तुम्ही पहा. ठाण्याला व्यसनाधीन कोण करतं हे देखील मी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यावर उत्तर काय दिलंय माहितीये महाशयांनी? हे महाशय म्हणतात, आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांना कामं देतो. अरे कामं देणं आणि धंद्याला लावणं याच्यात फरक असतो महाशय. कदाचित एवढ्या मोठ्या राजकीय अनुभवातून तुम्हाला हे सारं कळलं नसेल. कामं देणं आणि धंद्याला लावणं, तुम्ही धंद्याला लावत आहात, कामं देत नाही आहात कार्यकर्त्यांना, आणि तुम्ही त्याच्याबरोबर संबंध ठाणे जिल्हा धंद्याला लावत आहात. व्यसनाधीन करू नका आमच्या पुढच्या पिढ्यांना, हे लक्षात ठेवा. माझ्या प्रश्नाचं उत्तर देताना तुम्ही तिथे म्हणाले आम्ही कामं दिली, पण तुम्ही नाकारलं नाहीत. ज्या गोष्टी मी बोललो, तुम्ही व्यसनाधीन करत आहात ठाण्याला, तुम्ही नाकारलं नाहीत त्या गोष्टींना. याचा देखील विचार करावा. आता ज्या खासदाराविषयी मी बोलायला जातोय त्यांचं नाव आहे श्रीकांत एकनाथ शिंदे. अरे सर, परत पुन्हा डॉक्टर लावायचं विसरलो मी. डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. घरात 2 डॉक्टर झालेत आता. या श्रीकांत एकनाथ शिंदेंचं काल परवाचं एक वक्तव्य ऐकलं. त्यांनी एक प्रेस नोट घेतली. बाजूला मला वाटतं नरेश मस्के बसले होते, यांचे अभ्यासू प्रवक्ते. श्रीकांत शिंदे म्हणतायत, त्यांची काही विधानं मी घेतलीत. माझ्या बापावर एवढ्या केसेस आहेत, तुमच्यावर किती आहेत? एकदाच्या तुमच्या बापावरच्या केसेस तुम्ही आम्हाला सांगूनच टाका.
किती केसेस जरा आम्हाला तरी कळू द्या. एकदाचा काय तो आकडा रीतसर आम्हाला सांगा, मग समजू आम्हाला नक्की तुमच्या बापावर किती केसेस आहेत. हे वारंवार फेकाफेकी करू नका. आम्हाला माहिती आहे तुमच्या बापावर किती केसेस आहेत. दुसरी गोष्ट, हे कोरोनात घरी बसले होते, बरोबर. हे कोरोनात घरी बसले होते म्हणजे उद्धव साहेब, अगदी कालचंच एक चित्र पहा तुम्ही. कुठल्या तरी आरोग्य अधिकाऱ्यांची हे बैठक घेतली होती एकनाथ शिंदेंनी, मुख्यमंत्र्यांनी, आणि ऑनलाईन बसले होते. आता कुठला कोरोना चालू आहे तरी ऑनलाईन बैठका घेतायत ना, कारण एकाच वेळी साऱ्या महाराष्ट्रातल्या जिल्हा अधिकाऱ्यांची असेल, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची असेल बैठक घेणं हे एकाच वेळी शक्य होत नाही. सगळ्यांना बोलवणं शक्य होत नाही. त्यावेळेस या अशा ऑनलाईन बैठका घ्याव्या लागतात, बरोबर. डॉक्टर, तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये डॉक्टर आहात, तुम्हाला हे समजायला हवं. काल एकनाथ शिंदे ऑनलाईन बसले होते की नव्हते? सगळ्या अधिकाऱ्यांना घेऊन फोटो प्रसारित केला होता की नव्हता? एवढं फक्त सांगावं. मग सांगायचं कोरोनात कामं कशी करायला हवी होती. आणि मोदी काय प्रत्येक ठिकाणी फिरत होते का? प्रत्येक राज्यात जात होते? प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या बाजूला जाऊन बसत होते का? तो काळ तसंच होता. सगळ्यांशी एकाच वेळी बोलायचं असेल तर ऑनलाईन माध्यमं असायची. त्यामुळे ह्यांनी ना या सगळ्या वल्गना करू नयेत. आणि वारंवार तेच लोक वैतागले तुमच्या या वक्तव्यांना. बोलतात आम्ही कामं केली. तुम्ही ज्यावेळेस कामं केली ना, तुमची कामं पाहिली, ते हात दाखवून फ्लाईट थांबवले, फोनवर तुम्ही फ्लाईटमधून बोलत होतात. अरे काहीही फसवायचं लोकांना. आणखी एक काहीतरी यांनी वल्गना केली की आदित्य साहेबांनी आम्हाला सँडविच आणि स्प्रिंगलर काहीतरी कुठून औरंगाबादेतून की हैदराबादेतून कुठून मागवायचे काहीतरी असं बोलले. वेटरगिरी सुद्धा यांनी केली. म्हणजे जे खासदारक्या वेटरगिरी करूनच मिळालेत बहुतेक यांना. धन्य आहे तुम्ही, धन्य वेटरगिरी करणारे तुम्ही. आदित्य साहेबांनी असलं कुठलंही कृत्य केलेलं नाही, त्याला कुठलाही तुमच्याकडे पुरावा नाही. फक्त तोंडाला आणा म्हणून बोलायचं आणि सांगून सांगायचं की बाबा आदित्य साहेबांनी बरं झालं तुम्ही हैदराबाद आणि औरंगाबादचीच नावं घेतलीत. तुम्ही कदाचित काश्मीर म्हणाला असतात, एखाद्या वेळेस मणिपूर म्हणाला असतात. आम्हाला मणिपूरला सँडविच आणायला पाठवलं का? राजस्थानामध्ये कदाचित राजस्थानामधल्या जयपूरमध्ये आम्हाला स्प्रिंगलर आणायला पाठवलं, तिकडचं फेमस आहे. काहीही तोंडाला यायचं म्हणून बोलत राहायचं. आणि म्हणतात मुख्यमंत्र्यांचा हात धरून पुढे आले आदित्य साहेब ठाकरे. मुख्यमंत्र्यांचा, अरे बापाचा हात धरूनच पोरगा पुढे येत असतो. तुम्ही तुमच्या बापाचेच हात धरून पुढे आलेला आहात. तुमच्या तोंडाकडे पाहिलं, तुमचा चेहरा पाहिला, तुम्ही नगरसेवक देखील होऊ शकत नाहीत डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी तुम्ही बोलूच नका. बापाकडे कुणी तुमचं स्वतःचं कर्तृत्व तुम्ही स्वतःच्याच वाक्यात सांगितलं. तुम्ही काय वाक्य वापरलात माहिती आहे? तुम्ही एक वाक्य वापरलात, माझं मेडिकलचं शिक्षण संपलं आणि मी खासदार झालो. आता महाराष्ट्रात किती लोक मेडिकलचे शिक्षण करून खासदार झाले त्याचा आकडा काढून बघायला पाहिजे. मेडिकलचं शिक्षण झालं आणि मी खासदार झालो. म्हणजे मी 15वी केली, मी ग्रॅज्युएशन केलं आणि मी खासदार झालो. इतकं सोपं असतं का खासदार? एका खासदाराच्या अंतर्गत 6 आमदारक्या येतात महाराष्ट्रामध्ये. 6 आमदारक्या. एका आमदाराच्या अंतर्गत जवळपास मुंबईसारख्या शहरामध्ये जवळपास 26 नगरसेवक येतात. 26 गुणिले 6 असं जर केलं तर कित्येक नगरसेवक. जवळपास मुंबईसारख्या शहरामध्ये फक्त 6 खासदारक्या आहेत. एवढ्या मोठ्या खासदारकीचं हे पद, म्हणजे तुमची लोकसभा चालू होते कळवे मुंबऱ्यापासून तर थेट माळशेज घाटापर्यंत, जवळपास मुरबाड ग्रामीण सगळा भाग, अख्खा ठाण्याचा ग्रामीण भाग. तुम्हाला तुमचा वॉर्ड तरी माहिती आहे का हो? श्रीकांत एकनाथ, अरे डॉक्टर लावायचं विसरलं माझ्याकडनं. तुम्ही म्हणताय तुमचा सोर्स सांगा, इन्कमचा सोर्स सांगा. चला बसूया समोरासमोर चर्चा करायला. मला त्या चर्चेमध्ये जरा पण इंटरेस्ट नाही. का माहिती आहे का? ह्यांनी प्रश्न जसे फालतू विचारलेत. इन्कमचा सोर्स, मातोश्री 1 ते मातोश्री 2 कसं झालं? चला माझ्या पण एका प्रश्नाचं उत्तर द्या. किसन नगरमधून लुईसवाडीपर्यंत काय आपण रिक्षा चालवत आलो होतो का? रिक्षाचा धंदा जास्त वाढला म्हणून आपण रिक्षाने आपण जे काही धंद्यातून कमवलं त्यातून आपण किसन नगर ते लुईसवाडीचा प्रवास केलात का? आता मित्र ऐकले जवळपास 3ऱ्या बंगल्याचं देखील काम चालू आहे. 3ऱ्या बंगल्याचं देखील काम चालू आहे. मग हे सगळं कुठून येतं ह्याचं उत्तर पहिलं रेडी ठेवावं. आपले इन्कमचे सोर्सेस सांगावेत आणि मग उद्धव साहेबांवर टीका करावी. आनंदनगरच्या टोल नाक्यांवर साहेबांची 2-2, 3-3 तास वाट पाहतच होतात ना तुम्ही. ती गाडी कोण खोलणार, दरवाजा कोण खोलणार, इथपासून तुमची स्पर्धा लागलेली असायची. आज त्याच मातोश्रीला, आज त्याच उद्धव साहेबांना तुम्ही एवढी मोठी टीका करताय. एवढे मोठे आहात का तुम्ही? याचा विचार करा, एकदा तरी विचार करा. त्या माणसाने ज्या वेळेस तुम्ही म्हणताय आम्ही आमदार खासदार आमच्या जीवावर झालो, तुम्हाला आमदारकीचं तिकीट देखील मिळत नव्हतं. तुम्हाला म्हणजे तुमच्या पिताश्रींना जरा विचारा, एकनाथ संभाजीराव शिंदे यांना जरा विचारा, मुख्यमंत्र्यांना विचारा. तुमचं तिकीट सतीश प्रधानांना मिळत होतं. उद्धव साहेबांनी सांगितलं या व्यक्तीला तिकीट द्या. ह्याचा जरा इतिहास जरा सांगा आम्हाला. हे खरं आहे की खोटं आहे? सतीश प्रधानांचं तिकीट तुम्हाला दिलं, उद्धव साहेबांनी दिलं. जरा जाण ठेवा, झालेल्या गोष्टींची जाण ठेवा आणि मग ह्या मोठ्या मोठ्या गोष्टी करा. उत्पन्नाचे सोर्सेस त्यांना विचारा. आणि म्हणतात मोदींना भेटायला जायचं, गेले तेव्हा यांना घाम फुटला होता.
आम्हाला वाचवा म्हणून मोदींना. अरे मोदींना भेटायला वाचवा. लक्षात घ्या, शिवसेना हा एकमेव पक्ष आहे जो एकमेव पक्ष ह्या मोदींच्या विरोधात आजही महाराष्ट्रात लढतोय, उभ्या देशात सगळ्यांना एकत्र करतोय. तो ह्यांना घाम फोडून, स्वतःला घाम फोडून घेण्यासाठी. अरे शिवसेनेला हे सगळं पॅचअप करायचं असतं तर कधीच शक्य झालं असतं. एवढे शिवसेनेचे कॉन्टॅक्ट मजबूत आहेत, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्हाला जरी कधी उचलून फेकायचं झालं ना, शिवसेनेचे आजही तेवढेच कॉन्टॅक्ट्स आहेत, हे लक्षात ठेवायचं. शिवसेना कधीही या अन्यायाच्या बाजूने, म्हणजे बघा ना, शेवटी तुमच्यावर संकट आली, तुम्ही पलटी मारलीत, तुम्ही असे झुकलात, तुम्ही वाकलात, तुमचे कणे मोडले. का तर माझी माणसं जेलमध्ये जातील, मला स्वतःला जेलची हवा खावी लागेल. कारण तुम्ही म्हणत होतात, अरे आम्हाला जमत नाही साहेब, हे राजीनामे घ्या, हे काही आम्हाला काम करू देत नाहीत. ते सगळे दिवस तुम्ही विसरला असाल. शिवसेनेचं असं नसतं. शिवसेनेचे मावळे, खंदे मावळे जरा बघा संजय राऊत साहेबांकडे. वेळ प्रसंगी 103 दिवस जेलमध्ये देखील काढलेत, पण झुकले नाही. शिवसेना कधी झुकू शकत नाही, आणि दिल्ली शोरांपुढे तर नाहीच नाही. त्यांची ती भेट तुम्ही सांगताय, त्या दिवशी ते सगळ्यांनाच भेटले होते, केंद्रातल्या सगळ्यांनाच त्या दिवशी ते भेटले होते. अगदी सोनिया गांधींसकट सगळ्यांना भेटले होते ते. त्यात मोदींचा असा काही अपवाद नाही. पण तुमचे वडील, तुमचे पिताश्री दर 10 दिवसांनी, दर 7 दिवसांनी दिल्लीमध्ये भेटीगाठी करतात. ते नेमके कशासाठी करतात, कुणाच्या मनधरण्या करतात, कुणाला मुख्यमंत्रीपद टिकवायचंय, हे देखील तुम्ही जरा सांगावं. बाकीच्या गोष्टींविषयी तुम्ही बोलू नये डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे. आणि ते तिसऱ्या बंगल्याविषयी पण जरासं थोडंसं सांगावं आम्हाला. आता काही गोष्टी तुम्हाला आणखी मला काही विस्तृतपणे सांगायच्या आहेत. ज्या जीवावर, ज्या कल्याणकरांच्या जीवावर, बघा 2 गोष्टी आहेत. ठाण्यामधून 2-3 खासदारक्या येतात, भिवंडी सोडा, पालघर सोडा. कल्याण आणि ठाणे या दोनही खासदारक्या शिवसेनेकडे असायच्या. कल्याण आणि ठाणे. ठाण्याची लोकसभा स्वर्गीय दिघे साहेबांनी बाळासाहेबांकडे हट्ट करून मागून घेतली, जी भारतीय जनता पक्षाकडे होती. 76 पासून जवळजवळ 95 पर्यंत ही लोकसभा ठाण्याची ही भारतीय जनता पक्षाकडे होती. दिघे साहेब म्हणाले, इथे सारे आमदार आमचे झालेत, इथले सारे नगरसेवक माझे होत आहेत, नगर परिषद सदस्य माझे होत आहेत. त्यावेळेस नगर परिषद होती. मग एवढं सगळं असताना ही खासदारकी माझ्याकडे का नाही? बाळासाहेब, ही खासदारकी आम्हाला द्या, ही खासदारकी तुम्हाला मी जिंकून आणून दाखवतो, असं दिघे साहेब बाळासाहेबांना म्हणाले. बाळासाहेबांनी दिघे साहेबांवर तात्काळ विश्वास ठेवला. ती खासदारकी भारतीय जनता पक्षाच्या घशातून काढून घेतली. तिथे प्रकाश परांजपेंना खासदार केलं. त्यानंतर काही काळ आनंद परांजपे राहिले. त्यानंतर राजनजी विचारे साहेब कंटिन्यूस तिथून आता 3री टर्म लढवतील, आणि 3ऱ्या टर्ममध्ये राजन विचारे साहेब ना भूतो न भविष्यती असं भरघोस मतदान घेऊन आतापर्यंत 7.5 लाखांचं मतदान घेणारा राजन विचारे साहेब एकमेव खासदार आहेत या महाराष्ट्रातले, एकमेव द्वितीय असतील कदाचित. पण त्यानंतर जवळपास इथून पुढे ज्यावेळेस या खासदारकीच्या निवडणुका लागतील त्यांना जवळपास 9.5 लाखांच्या पुढचं मतदान जाणार आहे. म्हणजे महाराष्ट्रात एवढं मतदान कधी कुठल्या खासदाराला झालं नसेल तेवढं राजन विचारे साहेबांना होणार आहे. चला, तो भाग वेगळा. पण ज्याची मला आता उतरवायची ना बाटलीमध्ये, त्याच्याबद्दल सांगतो मी तुम्हाला. यांच्या खासदारकीच्या अंतर्गत बघा, यांनी ही खासदारकी, पोराची खासदारकी सिक्युअर करण्यासाठी देऊन टाकलेली आहे. म्हणजे एकनाथ शिंदेंनी दिघे साहेबांचा खऱ्या अर्थाने अपमान केलेला आहे. आता एक गोष्ट विचारत घ्या, यांच्या खासदारकीच्या अंतर्गत 6 विधानसभा येतात. त्यातले जवळपास 2 ते 3 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे, एक NCPचा राष्ट्रवादीचा जितेंद्र आव्हाड, त्यानंतर राजू पाटील जे मनसेचे. आता जितेंद्र आव्हाड, राजू पाटील, रवींद्र चव्हाण हे किती सहकार्य करतील हे तुम्हाला आत्ताच कळायला हवं. कारण राजू पाटलांना ह्यांनी आत्ताच डिवचला. राजू पाटलांमध्ये यांच्यामध्ये किती सख्य विड्या भोपळ्याचं नातं आहे सगळ्यांना माहिती. जितेंद्र आव्हाड तर यांना फाट्यावर मारणार आहे. त्यानंतर गणपत गायकवाडांची स्वतःची कल्याणपूर्वेची आमदारकी धनंजय बोडारे साहेब काढून घेणार आहेत. आता विचार करा, रवींद्र चव्हाण हे भारतीय जनता पक्षाचे स्वतः इच्छुक आहेत. तिथनं याला किती सपोर्ट करतील यांच्या कार्यकर्त्यांनी मागेच सांगितलं की आम्ही यांना सहकार्य करणार नाही. ह्या माणसाला या संपूर्ण लोकसभेमधून जर 1.5 लाख जरी मतदान झालं ना, 1.5 लाख जरी चुकून वाकून, तरी पण आम्ही सांगाल ते हरतो. ह्या माणसाला पुढची खासदारकी कल्याणमधून निवडून येता येणार नाही, ज्याच्या भरोश्यावर ह्यांनी ठाणे लोकसभा घालवला. आता हा माणूस कुणाच्या जीवावर एवढ्या मोठ्या वल्गना करतो ते पाहायचंच आहे आम्हाला. कल्याणची खासदारकी आजच सांगतो ही पडणार म्हणजे पडणार. मुख्यमंत्र्यासकट मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र देखील घरी बसवणार, हेच तुम्हाला आज सांगतो. मातोश्रीवर जरा विचार करून बोला, कारण जितकं तुम्ही बोलाल तितके तुमचे 1-1.5 लाख सांगितलेत ना, त्यातनं पण आम्ही कमी करत जाऊ. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, रजा घेतो. माझा आवाज सहन करून घेतल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. जय महाराष्ट्र.